नवीन कराराकडे या. इफिस्कराचं पत्र 5वा अध्याय 16 वचन. इफिस्कराचं पत्र 5वा अध्याय 16 वचनाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करतो. आपण पवित्र शास्त्र उघडूया. ज्यांच्याकडे आहे ते उघडू शकता, ज्यांच्याकडे नाही ते ऐकू शकता. वाचूया वचन. इफिस्कराचं पत्र 5वा अध्याय 16 वचन. संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत. प्रिय भावांनो बहिणींनो, या ठिकाणी आम्ही पाहतो इफिस्कराच्या मंडळीला पाऊल पत्र लिहित आहे आणि त्या ठिकाणी या 16 वचनामध्ये तो 7 शब्दांकडे लक्ष केंद्रित करत आहे. संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत. दुसऱ्या भाषांतरामध्ये वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. प्रिय भावांनो बहिणींनो, आज आम्ही जो विषय पाहणार आहोत तो विषय म्हणजे या शब्दामधूनच आहे वेळ. वेळ फार महत्वाचा हा विषय आहे. वेळेला वेगवेगळे शब्द उच्चारलेले आहेत. अवधी, संधी, समय, वेळ, सुवेळ, काळ आणि इंग्रजीमध्ये टाइम. आज हे जग चाललेलं आहे, धावत आहे, लोक धावत आहे आणि या जगात विश्वासणारे या नात्याने तुम्हाला मला प्रभूने ठेवलेला आहे. वेळ थोडा आहे. या ठिकाणी स्पष्ट वर्णन केलं आहे. संधी साधून घ्या, वेळेचा सदुपयोग करा. आज लोकांकडे वेळ नाहीये, लोकांना आज टाइम नाहीये, समय नाहीये. तुम्ही जर कुणाला आमंत्रण दिलं सुवार्तेसाठी, बायबल स्टडीसाठी, तर एक वाक्य ऐकायला मिळतं, आम्हाला वेळ नाही ब्रदर, काम आहे, आम्ही बिझी आहोत, व्यवसाय आमचा, आम्ही इंजिनियर आहोत, आम्ही डॉक्टर आहोत, IT कंपनीत कामाला आहे, आम्ही शिक्षक आहोत, आम्ही प्रोफेसर आहोत, आमचा बिझनेस आहे, आम्ही कंपनीत कामाला जातो, टाइम नाहीये, 8 तास ड्युटी, 4 तासाचा प्रवास, वेळ नाहीये. हा शब्द आम्हाला वारंवार ऐकायला मिळतो. तुम्ही कुठेही जा, आमंत्रण द्या, पण लोक काय सांगणार, आम्हाला वेळ नाहीये. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण काही उदाहरणं पाहणार आहोत की ते मोठ्या पदावर होते, अधिकारी होते, याजक होते, राजे होते आणि ते मोठमोठ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला होते, परंतु त्यांनी प्रभूसाठी वेळ दिला, प्रभूसाठी त्यांनी समय काढला. आज आम्ही हे कारण सांगून प्रभूच्या सानिध्यामध्ये येत नाही. आज आम्ही पाहतो हे 500 जणांचं एकत्र येण्याचं एक ठिकाण आहे, पण 120च्या आतच लोक या ठिकाणी येतात. कारण का? लोकांना वेळ नाहीये. थोडे लोक या ठिकाणी जमा होत आहे. प्रभू सेना जसं जवळ होणं होत आहे तस तसं आम्हाला हे पाहावयास मिळेल. आज हे जग धावत आहे. जग 3 गोष्टीकडे धावत आहे: पोट, पैसा आणि पद किंवा प्रतिष्ठा. या 3 गोष्टीकडे आज लोकांचं लक्ष आहे. लोक धावत आहे, पळत आहे, पण प्रभूच्या गोष्टीकडे आज लोकांचं लक्ष नाही. आणि म्हणून वेळ या शब्दाकडे पाहत असताना मी थोडक्या वेळामध्ये जे मला वेळ दिलेली आहे त्यामध्ये आम्ही 5 व्यक्तींचं थोडक्यात पाहणार आहोत की त्यांनी प्रभूसाठी वेळ दिला, प्रभूची सेवा केली, प्रभूला त्यांनी महत्वाचं स्थान दिलेलं आहे, परमेश्वराचा त्यांनी गौरव केलेला आहे, प्रभूला वेळ दिलेला आहे. आम्ही जुन्या घरातून पहिलं उदाहरण पाहणार आहोत, दानियेलाचं पुस्तक. आमच्या सर्वांचं परिचयाचं आहे, मी जास्त संदर्भ वाचणार नाही, पण त्या ठिकाणी दानियेलच्या बाबतीमध्ये पाहावयास मिळतं. दानियेलचा नावाचा अर्थ असा आहे की देव माझा न्यायाधीश, देव माझा न्यायाधीश. आणि ज्यावेळी दारियावेश जो राजा होता त्या काळातली ती घटना आहे. 6वा अध्याय 10 वचनामध्ये आम्ही ते पाहणार आहोत. दानियल हा 4 राजांच्या काळात होता. नबुकदनेसर, बेलशस्सर, दारियावेश आणि कोरेश या 4 राज्यामध्ये दानियलची कारकीर्द आहे. मोठा अधिकारी होता तो. एक प्रकारे त्याला कोणत्या प्रकारचं असं त्याने देवाच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं. तो राजदरबारी असे व्यस्त होता, तो सर्व गोष्टीमध्ये मोठा अधिकारी होता. राजाने त्याला नमन केलेलं आहे, राजाने सर्व त्याच्या हाती दिलेलं आहे, परंतु इतर लोकांनी त्याच्यावर एक प्रकारे कट रचला
आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्याच्या विरुद्ध काही कारस्थान करता येईल का. मग त्यावेळेस त्यांनी राजाला सांगितलं की 30 दिवस तुम्ही उपासना आराधना करायची, बाकी कोणीही करायची, जो करेल त्याला शिक्षा करण्यात येईल, सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. परंतु प्रिय भावानो बहिणीनो, मी पाहतो की दानिएलाने दिवसातून 3 वेळेस प्रार्थना केलेली आहे. दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय 10 वचनामध्ये बघा, नित्यक्रम होता. आज लोक सांगत आम्हाला वेळ नाही, टाइम नाहीये, परंतु दानिएल एवढ्या मोठ्या पदावर होता, अधिकारी होता, सर्व त्याच्या हातामध्ये होतं, तो व्यस्त जीवन जगत होता, परंतु त्याने 3 वेळेस दिवसातून प्रार्थना केली. त्या ठिकाणी स्पष्ट वर्णन केलं, तुम्ही ते नंतर वाचा, आपण पुष्कळदा ते वाचलेलं आहे. त्याने प्रार्थना केली, तो घाबरला नाही. त्याने आपल्या एवढ्या व्यस्त जीवनातून प्रभूला प्राधान्य दिलं, परमेश्वराची त्याने प्रार्थना केली आहे 3 वेळेस. 3 वेळेस प्रार्थना फार महत्वाची आहे प्रिय भावंडांनो. प्रार्थना, आज प्रार्थनेसाठी प्रार्थना सभेला लोकांची उपस्थिती नाहीये. 2-3 वृद्ध लोक, वडील लोक मंडळीमध्ये येतात, बाकीचे लोक सर्व घरी असतात. प्रार्थना करण्यासाठी त्यांना वेळ नाहीये. आणि म्हणून आपण हा वेळ ह्या विषयाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करत आहे. पुष्कळसं बोलता येईल आणि पुष्कळशी उदाहरणं आहेत, परंतु आपल्या समोर इतका वेळ नाही. या ठिकाणी दानिएलाने न घाबरता वेळ काढून प्रभूला प्राधान्य देऊन दिवसातून 3 वेळेस प्रार्थना केलेली आहे. एक समाज आहे तो 5 वेळेस प्रार्थना करतो. या ठिकाणी दानिएल पाहावयास मिळतो आपल्याला की 3 वेळेस त्याने प्रार्थना केलेली आहे. दुसरं उदाहरण आम्ही पाहणार आहोत दावीद राजाचं. दावीद राजा इतका मोठा राजा होता, त्याच्या हाती सर्व सत्ता होती आणि पाहावयास मिळतं त्याचं व्यस्त जीवन होतं. त्याच्या नावाचा अर्थ असा की प्रिय किंवा प्रमुख असा नावाचा त्याचा अर्थ आहे. पण दावीद राजाने जे प्रभूला प्राधान्य दिलं, स्तुती, आराधना, गीते, स्तोत्रे आम्ही पाहतो की तो त्या ठिकाणी ते करत आहे, वेळ काढत आहे आणि तो प्रभूच्या सानिध्यामध्ये आहे. आम्ही एक वचन जर वाचलं 119 स्तोत्र आणि 62 वचन, आता हे 119 स्तोत्र असं म्हणता एजराचं आहे, परंतु आपण संदर्भ घेऊया की परमेश्वराची स्तुती आराधना तो मध्यरात्री करत आहे, तो मध्यरात्री उठत आहे. 119 स्तोत्र 62 वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं मध्यरात्री. आम्ही पाहतो दानिएल दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ. आम्ही दाविदाचं उदाहरण पाहतो, तो मध्यरात्री. नंतर 164 वचनामध्ये, 119 आणि 164 वचनामध्ये दिवसातून 7 वेळा मी स्तवन करेन. दिवसातून 7 वेळा तो परमेश्वराचं नामाचं स्मरण करत आहे. आणि 147 ते 48 वाचल्यानंतर की त्या ठिकाणी पाहावयास मिळतं, रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी मी डोळे उघडून जागा असतो त्याच्या वचनाचं चिंतन कराव्यासाठी. म्हणजे दावीद राजा एक प्रकारे तो स्तोत्र करता झोपत नाही. रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी म्हणजे प्रत्येक 3 तासाला तो देवाची तो आराधना, स्तुती, प्रार्थना करत आहे. प्रिय भावानो बहिणो, आम्हाला ह्या प्रकारचं जीवन दिवसभरामध्ये वेळ काढायचा आहे. दिवसभरामध्ये वेळ काढून प्रभूची स्तुती, आराधना, प्रार्थना करायची आहे. स्तोत्र 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता असं म्हणतो, सकाळी प्रार्थना जुळवून मी सादर करेन. स्तोत्र 5 आणि 3 मध्ये दावीद राजा असं म्हणतो, सकाळी प्रार्थना जुळवून मी सादर करेन. जुळवून म्हणजे व्यवस्थित प्रभूला वेगवेगळे प्रकारचे शब्द जुळवून कशा प्रकारची प्रार्थना सकाळीच तो करत आहे असं तो म्हणत आहे. आणि स्तोत्र 55:17 मध्ये पण आम्ही एक वचन वाचूया. त्या ठिकाणी दावीद राजा त्या स्तोत्रामध्ये काय सांगत आहे आम्हाला पाहावयास मिळतं. आम्ही वाचूया एक वचन, स्तोत्र 55 आणि 17 वचन मी वाचत आहे. संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतेने आपले गाराणे करेन आणि तो माझी वाणी ऐकेल. स्तोत्रकर्ता दावीद राजा असं म्हणत आहे. वेळ फार महत्वाची आहे. कोणती वेळ आहे या ठिकाणी? आम्ही पाहतो दानिएलाची दिवसभर 3 टायमाची वेळ. या ठिकाणी दावीद राजा सुद्धा संध्याकाळी, सकाळी, दुपारी आम्ही कोठे असतो.
आणि या ठिकाणी तो प्रार्थना करत आहे. वाणी काकुळतेने आपले गाराणे, आमचे गाराणे, आमच्या प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू समोर केल्या पाहिजे. वेळ आहे आम्हाला, पण आम्ही वेळ चोरतो. आम्ही कशा प्रकारे वेळ घालवतो त्याबद्दल बोलू लागलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. आणि म्हणून आपण विचार करूया की कशा प्रकारे आम्ही प्रभूला वेळ देऊ शकतो, किती किती वेळ आम्ही प्रभूला देऊ शकतो. फक्त संडेच महत्वाचा नाहीये, इतर दिवस पण आहे. त्या दिवसामध्ये टाइम आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. या ठिकाणी दावीद राजा त्या ठिकाणी 7 वेळा तो स्तवन करत आहे, प्रार्थना जुळवून तो सादर करत आहे. हे 2 उदाहरण नवी जुन्या करारातून आम्ही पाहिले. तिसरं उदाहरणाकडे आपण येऊया. तिसरं उदाहरण नवीन करारामध्ये, निकेदेमाबद्दल आपल्याला पाहायला मिळतं. निकेदम हा जो आहे, या नावाचा अर्थ असा आहे लोकांवर विजय संपादन करणारा. आणि हा इतका महान व्यक्ती होता, यहुद्यांचा अधिकारी होता, इस्रायल लोकांचा तो गुरु होता. आणि तो यहुद्यांचं त्याला भय होतं, म्हणजे एक प्रकारे तो शिक्षक होता, त्या लोकांचा गुरु होता. यहुद्यांच्या भयामुळे तो रात्री प्रभूला भेटण्यासाठी आला. प्रियांनो, आम्ही असं कोणी म्हणू शकत नाही. आमचा प्रभू श्री ख्रिस्त 24 आवर्स, 24 तास आमच्या बरोबर आहे. तो आमची वाट पाहतो. आम्ही केव्हाही त्याच्या बरोबर, कोणत्याही क्षणाला, प्रत्येक तासाला, क्षणाला त्याच्या बरोबर बोलू शकतो, प्रार्थना करू शकतो, वचन ऐकू शकतो. पण आम्ही असं म्हणता कामा नये आम्हाला वेळ नाही. आज लोक बोलतात तसं, परंतु या ठिकाणी निकेदम जो होता, तो त्याचं वचन ऐकण्यासाठी, प्रभूशी चर्चा करण्यासाठी, प्रभू बरोबर बोलण्यासाठी, प्रभूचं मार्गदर्शन घेण्यासाठी तो रात्री आलेला आहे. आणि प्रभू ख्रिस्त योहान सुवर्तमानामध्ये 3रा अध्याय तुम्ही संपूर्णपणे वाचा. त्या ठिकाणी निकेदेम त्याच्याबरोबर बोलला, त्याचं मन परिवर्तन झालं, त्याचं तारण झालं. इतका मोठा अधिकारी त्यांनी दिवसभरात सोडून रात्रीच्या वेळेस समय त्याने तयार केला. यहुद्यांचं त्याला भय होतं. त्या ठिकाणी शब्द आहे आणि तो प्रभू बरोबर बोलत आहे, प्रभूकडून तो शिक्षण ऐकून घेत आहे, प्रभूच्या गोष्टी तो ऐकत आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं योहान सुवर्तमान 7वा अध्याय 50 वचनामध्ये, तुम्ही त्यानंतर संदर्भ वाचा. तो प्रभू येशूची चौकशीच्या टायमाला त्याने प्रभूची बाजू घेतलेली आहे, प्रभूच्या बाजूने तो बोललेला आहे. योहान सुवर्तमान 7वा अध्याय आणि 50 वचनामध्ये. त्यानंतर 19वा अध्याय, योहान सुवर्तमान 19वा अध्याय आणि 39 वचनामध्ये, त्या रात्री, आदल्या रात्री तो निकेदेम, असा शब्द आहे त्या ठिकाणी. आणि निकेदेमाला योसेफ अरिमथाईकर या दोघांनी मिळून प्रभूचं उत्तर कार्य केलं आहे. त्यांनी गंधरस तेल मिश्रित, त्याने ते सुगंध आणलेला आहे निकेदेमने, आणि त्या दोघांनी मिळून ते काम केलेलं आहे. प्रियानो, काय मोठं काम त्यांनी केले प्रभूचं उत्तर कार्याचं. आणि त्याचं तारण झालेलं आहे. तो रात्री आला प्रभूकडे, प्रभूचं वचन त्याने ऐकलं, प्रभूबरोबर तो बोलला, त्याने रात्री प्रभूला वेळ दिलाय. प्रिय भावांनो, बहिणींनो, आम्ही प्रभूसाठी किती वेळ देतो? आम्ही आमचा वेळ कसा घालवतो? किती तास आम्ही पेपरमध्ये, मोबाईलमध्ये, इतर गोष्टीमध्ये, आमच्या कामामध्ये व्यस्त असतो. पण प्रभूसाठी आम्ही काय देतो? आमच्या प्रभूचं आम्ही पुढे पाहणार आहोत. आणि या ठिकाणी निकेदेमाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. नंतर आम्ही चौथा जो व्यक्ती आहे तो सर्वांचा परिचयाचा, तो म्हणजे जक्कय. जक्कय हा मनुष्य येरिहो शहरातला होता, मुख्य जकातदार. आणि त्या ठिकाणी तो परुषी होता, परंतु रोमी साम्राज्यात तो सेवा करत होता, तो काम करत होता. मुख्य जकातदार हा शब्द आहे, म्हणजे चीफ मुख्य. आणि त्या ठिकाणी किती जकात नाके असेल, त्या सर्व नाक्यावरचा तो मुख्य होता. पैशाचा व्यवहार होता, फार मोठं पद त्याच्या हातामध्ये होतं, पैसा, आणि तो श्रीमंत होता. आणि अशा वेळेस त्याने ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त येरिहो शहरामध्ये सकाळी प्रवेश करत आहे, सकाळच्या टायमाला त्याच्या मनात एक भावना निर्माण झाली, मला प्रभूला पाहायचं आहे. आज प्रिय भावानं बहिणो, या मननामध्ये, या मनन सत्रामध्ये किती लोकांना, थोड्या लोकांना, 104 लोकांना भावना निर्माण झाली, आम्हाला या मननात सहभागी व्हायचं आहे. बाकी लोक कुठे आहे? प्रभूने 10 कुष्ठरोगी बरे केले, त्यावेळेस 1 जण आला, त्यावेळेस प्रभू म्हटला 9 जण कुठे आहेत? आज प्रभू हा प्रश्न आम्हाला विचारत आहे.
आणि म्हणून प्रिय भावानं बहिणीनो, प्रभूकडे या, प्रभूसाठी वेळ द्या. प्रभू आम्हाला आशीर्वाद देईल. जक्कईच्या मनात एकच गोष्ट होती, ती म्हणजे मला प्रभूला पाहायचं, बाकी काही नव्हतं. आणि म्हणून आम्ही ती सर्व घटना आम्हाला माहित आहे. तो झाडावर गेला, कसा प्रभूने त्याला बोलवलं, तो त्याच्या घरात आला, त्याचं तारण झालं, त्याने अर्ध द्रव्य दरिद्रास दिलं, चौपट कुभंडाने कोणाचं घेतलं असेल ते परत केलं, पैसा त्याने वाटून दिला. श्रीमंती फार घातक आहे. श्रीमंती, आम्ही ज्यावेळेस पाहतो त्या लोकांचं लक्ष देवाकडे नसतं. आणि म्हणून दावीद राजा 27व्या शलमून राजा 29व्या नीतिसूत्रामध्ये असं म्हणत आहे, मला श्रीमंती गरिबी देऊ नको, मला आवश्यक अन्न तेवढं खावाच दे. प्रियांनो, प्रिय भावांनो बहिणींनो, आम्ही ह्या मिडल क्लासमध्ये आहोत. रोजचं आम्ही प्रभूजवळ मागायला पाहिजे. अतिश्रीमंती ही घातक आहे, परंतु या श्रीमंतीतून काही लोक प्रभूकडे आले. आणि हा जक्कई सुद्धा त्याने आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं आहे, त्याने वेळ दिलेला आहे. मला ते जकातीच्या नाकर बसायचं नाही, ते काय होऊ द्या, परंतु मी प्रभूला पाहणार आहे. त्याने प्रयत्न केला, यत्न केला. हा शब्द त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे. प्रभूला पाहण्यासाठी फक्त एक त्याच्या मनात इच्छा होती, मला प्रभूला पाहायचं, आणि त्याने प्रयत्न केला. पण प्रभू त्याच्या घरी आलेला आहे. त्याने प्रभूने त्याला नावाने हाक मारलेली आहे, जक्कया तोरा करून खाली उतर. किती आनंद, किती शांती, किती मनाला समाधान. संपूर्ण कुटुंबाचं तारण एका शब्दामुळे प्रभूला पाहण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. एकाने संपूर्ण घराण्याचं तारण झालं. प्रभू ख्रिस्त म्हणत आहे, हाही अब्रामाचा पुत्र आहे. आणि खरोखर प्रभूने त्या कुटुंबाला आनंद दिलेला आहे, तारण दिलेला आहे. आणि त्याच्या मनामध्ये एक प्रभूला पाहण्यासाठी त्याने वेळ दिलेला आहे. आम्ही वेळ देत आहोत का प्रिय भाऊ बहिणी? वेळ थोडा आहे, दिवस वाईट आहे, शेवटला काळ आहे. आमच्या प्रभूचे अत्यंत जवळ आहे. आणि म्हणून शेवटलं उदाहरण आमच्या प्रिय प्रभूचं आम्ही पाहणार आहोत. प्रभू ख्रिस्तांचं आयुष्य 33 वर्षाचं. त्या ठिकाणी 3.5 वर्ष त्याने प्रभूची सेवा केली. संपूर्णपणे आपल्याला सर्व विश्वासणारे आहोत, आपण सर्व बायबलचा अभ्यास करणारे आहोत. प्रभूने कसं जीवन व्यतीत केलेलं आहे हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. दिवस रात्र, संध्याकाळ दुपार, सर्वांसाठी प्रत्येक ठिकाणी तो धावत आहे, तो पळत आहे, तो सांगत आहे, तो चमत्कार करत आहे, लोकांना तो अन्न देत आहे, लोकांची तो काळजी घेत आहे, तो चमत्कार करत आहे, अनेक रोगी तो बरे करत आहे. आणि म्हणून योहान सुवर्तमानामध्ये शेवटल्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं, प्रभू ख्रिस्ताने इतकी चमत्कार केले ती मी लिहू लागलो तर जगात पुस्तक मावणार नाही. आम्हाला 40 सुवर्तमानामध्ये हे सर्व कार्य पाहावयास मिळतात, परंतु पुष्कळ चमत्कार आहे ते आम्हाला माहित नाही. प्रभू ख्रिस्ताने केले आहे, तो धावत आहे, सांगत आहे, आणि त्याने वेळेचा सदुपयोग केला आहे. वेळेचा सदुपयोग. एका आत्म्यासाठी भर उन्हामध्ये तो विहिरीवर आलेला आहे. शंभरुणामधून सुखानामे गावामध्ये जात असताना याकोबाचा झरा थकलेला आहे, दमलेला आहे, त्या विहिरीवर बसलेला आहे. एक आत्मा त्याने प्रभूच्या त्या ठिकाणी स्वर्गात आणलेला आहे. आणि त्या आत्म्याच्या द्वारे शंभरुणी स्त्रीच्या द्वारे संपूर्ण शंभरुणी शहरात कार्य झालेलं आहे. 2 दिवस प्रभू त्या गावामध्ये झालेला आहे. वेळ थोडा आहे प्रिय भाऊ बहिणी, प्रभूने जे कार्य केलं आहे, वेळेचा सदुपयोग केला आहे. वेळ थोडा आहे, त्याला माहित होतं मला काम करायचं आहे, दिवस आहे, काम करायचं आहे. दिवसभर प्रभू ख्रिस्त काम करत आहे, सेवा करत आहे, चमत्कार करत आहे, लोकांचे गरजा भागवत आहे, लोकांना तो बरं करत आहे. रात्री जैतून डोंगरावर जाऊन तो प्रार्थना करत आहे. आणि पहाटेच मंदिराकडे येत आहे. पहाटेच लोक त्याचं वचन ऐकण्यासाठी मंदिरात येत होते. प्रभू झोपला, थोड्या वेळसाठी झोपला. शिष्यांनी त्याला उठवलं, प्रभूजी तुम्ही झोपलात का? आपण बुडत आहोत. थोड्या क्षणासाठी प्रभू झोपला. परंतु प्रिय भावंड बहिणींनो, पूर्ण मानव, पूर्ण दैव म्हणून तो या जगात राहिला आणि त्याने सेवा केली, वेळेचा सदुपयोग केला. आज आम्ही जे विश्वासणारे या ठिकाणी आहोत, मला पाहावयास मिळतं की सर्व वयस्कर लोक आहेत, तरुण पिढी थोडी आहे. जे वयस्कर लोक आहे, आम्ही शेवटच्या दिवसामध्ये आहोत. तरुण पिढीला मला एक आव्हान करायचं आहे, तरुण मुला मुलींसाठी प्रभूच्या सेवेसाठी प्रयत्न करा. वेळ द्या प्रभूला, प्रभू आशीर्वाद देईल. तुम्ही काम करता हे ठीक आहे, पण त्यातून प्रभूला वेळ द्या, प्रभूसाठी सेवा करा. दिवसा
प्रभूची त्या ठिकाणी सांगितलेलं आहे उपदेश पुस्तकामध्ये दिवसा सकाळी दुपारी वचनाचं बी पेरा, सुवार्ता सांगा. सुवार्थची जबाबदारी प्रभू येशूने आमच्यावर सोपवलेली आहे विश्वासणाऱ्यांवर. आणि ही जबाबदारी आज ही तरुण बंधू बहिणीला मला हेच विनंती करायची आहे, प्रभूच्या सेवेसाठी बाहेर पडा, प्रभूची सेवा करा, प्रभू आशीर्वाद दे, वेळ प्रभूला द्या. आणि म्हणून शेवटी एक उदाहरण, शेवटले एक वचन मी सांगेन, ते म्हणजे आपण प्रार्थना करू, प्रभूजवळ आपण एक विनंती करू. कोणती विनंती आम्ही करायची आहे? स्तोत्र 92, स्तोत्र 90 आणि 12, स्तोत्र 90 आणि 12 या वचनाप्रमाणे आपण प्रभूला प्रार्थना करू. काय प्रार्थना करायची आहे? याकरता आम्हास आपले दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हास सुबुद्ध हृदय प्राप्त होईल. ही प्रार्थना करूया प्रभू. प्रिय भावना बहिणो, आम्ही सर्वजण ही प्रार्थना करू आणि मग प्रभू आम्हाला सहाय्य करेल. आमचे दिवस गणण्यास शिकीव. दिवस जात आहे, वर्ष सरत आहे, महिने सरत आहे, हप्ते सरत आहे, दिवस सरत आहे, तास सरत आहे, वेळ जात आहे. प्रभूचे येणं अत्यंत समीप आहे. का प्रभूचं येण्याला विलंब होत आहे? प्रभूच्या मंडळीमध्ये आत्म्यांची कमी आहे. ते शेवटलं पान भरलं जाईल, तारण पावलेल्या लोकांची नावं त्या ठिकाणी लिहिली जातील आणि मग प्रभूचे येणं होईल. म्हणून प्रिय भावना बहिणींनो, प्रभूला विलंब होत आहे, आपण घाई करूया. एक आव्हान आज हे प्रभूचं वचन तुमच्या माझ्यासाठी आहे. आमच्या मनात आम्ही विचार करूया की मी कसा वेळ घालवत आहे, मी कसा समय घालवत आहे, आम्ही प्रभूसाठी काय करत आहे. आणि शेवटली प्रार्थना करून आपण हे मनन या ठिकाणी थांबवत आहोत. याकरता आम्हास आपल्यासे गणण्यास शिकीव की आम्हा सुबुद्ध हृदय प्राप्त होईल. आणि प्रभू असं करण्यासाठी तुम्हाला मला सहाय्य करो.